परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देतो. परमेश्वर चांगला आहे आणि त्याची दया सनातन आहे. पुन्हा एकदा या शब्दात दिवशी परमेश्वराची उपकारस्तुती करण्यासाठी आपण सर्वजण परमेश्वराच्या मंदिरात एकत्र आलेलो आहोत. खरोखर परमेश्वर चांगला आहे आणि त्याची दया सनातन आहे. आणि देव त्याची कृपा आणि त्याची दया त्याच्या भक्तगणावर रोज नवीन आणि नवीन करतो. म्हणून मी परमेश्वराच्या नावाला मान, महिमा, गौरव देतो. खरोखर तो चांगला आहे. यावेळेस आपण आपल्या भक्तीस आरंभ करूया. आपण स्तोत्र वाचन करूया. हे परमेश्वरा, तू आपल्या वचनाप्रमाणे आपल्या दासाचे हित केले आहे. सद्विवेक व ज्ञान मला दे, कारण तुझ्या आज्ञांवर माझी निष्ठा आहे. मी पीडित झाल्यापूर्वी भटकत असे, पण आता मी तुझे वचन पाळीत आहे. तू चांगला आहेस, तू चांगले करतोस. तुझे नियम मला शिकव. गर्विष्ठांनी मजवर खोटा आरोप आणला आहे, तथापि मी अगदी मनापासून तुझे विधी पाळीन. त्यांचे मन कठीण झाले आहे. मी तुझ्या शास्त्रात रमून गेलो आहे. मी पीडित झाल्यामुळे माझे बरे झाले, कारण तेने करून मी तुझे नियम शिकलो. सोन्या रुपयाच्या लक्षावधी नाण्यांपेक्षा तुझ्या मुखाचे शास्त्र मौल्यवान आहे. तुझ्या हातांनी मला निर्माण केले व घडिले. तुझ्या आज्ञा शिकवण्यास मला बुद्धी दे. देवबाप, वाचलेली वचनं आपणा सर्वांसाठी आशीर्वादाची करो. त्याच्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. आपण प्रार्थना करूया. धन्यवादित आमच्या जिवंत गौरवी सामर्थ्यशाली प्रभू परमेश्वर पित्या, आम्ही तुझी स्तुती करतो. तुझ्या नावाला मान, महिमा, गौरव देतो. खरोखर तू चांगला आहेस आणि तुझी दया सनातन आहे. परमेश्वरा, आज जग आणि जगाची परिस्थिती पाहिली तर परमेश्वरा, ह्या महामारीमुळे लोकांच्या मनामध्ये भय निर्माण झालेला आहे. पण खरोखर परमेश्वरा, ज्यावेळेस आम्ही तुझे वचन वाचतो आणि तुझ्या वचनाचं अनुकरण करतो, त्यावेळेस तू आमचं रक्षण करण्यासाठी सदैव तत्पर असतो. पुन्हा एकदा या शब्दात दिवशी या सुंदर सकाळच्या वेळेस तुझी उपकार स्तुती करण्याची तुझ्या भक्तगणासह तू आम्हाला एकत्र आणलंस, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. परमेश्वरा, आज तुझ्या सेवकाकडून जी साक्ष आणि तुझं वचन आमच्यासाठी येणार आहे, परमेश्वरा, ते विशेष करून आम्हाला आशीर्वादाचं कारण असं होऊ दे. तुझं वचन आमचं जीव, शरीर, आत्मा भेदून जाणारं असं ते वचन होऊ दे. आणि परमेश्वरा, त्या वचनाद्वारे आणि त्या साक्षीद्वारे आम्ही सर्व तुझं गौरव करावं, म्हणून तू आम्हाला सहाय्य कर, मदत कर, मार्गदर्शन कर. आमचा धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नावात मागतो, म्हणून तो ऐक बापा. आमेन. आजच्या मन्नासाठी जो शास्त्रभाग निवडलेला आहे तो आहे जुन्या करारातून यशायाचं पुस्तक, याचा 58वा अध्याय 13 आणि 14 वचन. जुन्या करारातून यशायाचं पुस्तक, याचा 58वा अध्याय 13 आणि 14 वचन आजच्या मन्नासाठी आपण घेणार आहोत. तू शब्बाताची पायमल्ली करणार नाहीस. माझ्या पवित्र दिवशी आपला उद्योगधंदा करणार नाहीस. शब्बात आनंद दिन आहे, परमेश्वराचा पवित्र व सन्माननीय दिन आहे असे म्हणून त्याचा आदर करशील. व त्या दिवशी आपले कामकाज करणार नाहीस, आपला धंदा चालविणार नाहीस व वायफळ गोष्टी बोलत बसणार नाहीस, तर तू परमेश्वराच्या ठाई हर्ष पावशील. तू देशाच्या उच्च स्थलाचे जय उत्सवाने आक्रमण करशील, असे मी करीन. आणि तुझा पिता याकोब याच्या वतनाचा तुला उपभोग घेऊ देईन. परमेश्वराच्या तोंडचे हे शब्द आहे. त्याप्रमाणे नवीन करारातून लूका वर्तमान याचा 6वा अध्याय आणि 5 ते 10 वचनं आपण आजच्या मन्नासाठी घेणार आहोत. लूका वर्तमान याचा 6वा अध्याय 5 पासून 10 वचनापर्यंत आपण पाहणार आहोत.
आणखीन तो त्यास म्हणाला, मनुष्याचा पुत्र शब्बाताचा धनी आहे. नंतर दुसऱ्या एका शब्बातवारी असे झाले. त्याने सभास्थानात जाऊन शिकवले, तेव्हा उजवा हात वाळलेला एक मनुष्य होता. तेव्हा शास्त्री व पुरुषी त्याचवर दोष ठेवावयास सापडावा म्हणून तो शब्बातवारी रोग बरे करतो की काय हे पाहावयास टपून राहिले. परंतु त्याने त्यांचे विचार ताडून त्या हात वाळलेल्या मनुष्याला सांगितले, उठ व मध्ये उभा राहा. मग तो उठून उभा राहिला. तेव्हा येशू त्यास म्हणाला, मी तुम्हास विचारतो, शब्बातवारी बरे करणे योग्य की वाईट करणे योग्य? जीव वाचविणे योग्य किंवा त्याचा नाश करणे योग्य? मग त्याने सभोवताली त्या सर्वांकडे पाहून त्याला सांगितले, हात लांब कर. तेव्हा त्याने तसे केले आणि त्याचा हात बरा झाला. देवबाप वाचलेली वचनं आपल्या सर्वांसाठी आशीर्वादाची करो. त्याच्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. मी आपल्या चर्चचे ज्येष्ठ सभासद आणि चर्चचे सर्वकडे जाऊन परमेश्वराची सेवा ग्रामीण भागात करणारे, सहाय्यता व निधी पुरवणे व त्यांच्यासाठी ग्रामीण भागात जाऊन सेवा कार्य करणे याची मुख्य जबाबदारी ते मंडळीच्या वतीने पार पाडत असतात आणि सर्वांना मदतीचा हात देत असतात. असे आपल्या चर्चचे ज्येष्ठ सभासद विजय साताळकर यांना मी विनंती करतो की त्यांनी आज आपल्याला परमेश्वराच्या वचनातून मार्गदर्शन करावं आणि परमेश्वराची उपकारस्तुती करावी. यासाठी मी इथं विजय साताळकर यांना बोलवतो की त्यांनी आपल्याला परमेश्वराच्या वचनातून मार्गदर्शन करावं. मिस्टर परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो. प्रथमतः मी माझी साक्ष दी आहे ती साक्ष प्रथम देणं गरजेचं समजतो, कारण की एप्रिल महिन्यामध्ये जे काही कोरोनाची भयंकर दुसरी लाट आली आणि या लाटेमध्ये अनेक जण मृत्युमुखी पडले, अनेक लोक कोरोनाने बाधित झाले, अनेक लोक घरी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना मलासुद्धा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होण्याची वेळ आली. 14 एप्रिलला मी सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी ॲडमिट झालो. माझा स्कोर त्यावेळी 10 होता. कदाचित तो वाढला पण असेल, कारण मला जाण्यामध्ये बराच वेळ झाला, 1-2 दिवस लेट झाला आणि त्यामुळं जे काही त्रास, दम लागायला लागला, छातीमध्ये दुखू लागलं, कारण या कोरोनाचा इफेक्ट जो होतो तो आपल्या इतर ऑर्गनवरती सुद्धा होतो. तो आपल्या हार्टला सुद्धा प्रॉब्लेम करतो, किडनीला प्रॉब्लेम करतो, लंग्स आपले जे आहेत ते व्यवस्थित वर्क होत नाही आणि त्यामुळं आपल्याला श्वसनाचा त्रास होऊ लागतो आणि रक्तातली ऑक्सिजन लेवल आपली जी आहे ही सातत्याने कमी होत जाते. ती लवकर आपल्याला जी नॉर्मल पाहिजे असते त्या नॉर्मलला ती येत नाही आणि पेशंटला त्याच्यामुळं जो धोका आहे तो धोका त्या ठिकाणी मोठा संभवतो आणि त्याच्यामध्ये अनेक पेशंट गेलेले मी माझ्या डोळ्यांनी बघितलेले आहे. मी आणि माझी बहीण आगमागे ॲडमिट झालो. अगोदर 2 दिवस अगोदर मी ॲडमिट झालो आणि माझ्यानंतर माझी बहीण पण ॲडमिट झाली आणि आम्हा दोघांनाही जो प्रॉब्लेम होता तो थोडा कमी जास्ती होता की माझा स्कोर जास्ती असल्यामुळं माझी ऑक्सिजन लेवल व्यवस्थित राहत नव्हती आणि अपडाऊन राहायची. ती 80, 82, 83 अशा लेवलपर्यंत आली आणि त्याच्यानंतर सुद्धा ती माझी ऑक्सिजन लेवल जी आहे ती 64पर्यंत आली. एक दिवस तर असा आला की ती 64पर्यंत आली आणि माझा पुतण्या त्या ठिकाणी होता. सिस्टर आले, त्यांनी माझी ऑक्सिजन लेवल चेक केली आणि चेक केल्यानंतर पाहिली तर ती 64पर्यंत आली आणि 64पर्यंत आल्यानंतर मग जरा थोडं
तो माझा पुतण्या जरा मला म्हणे, अंकल तुम्ही घाबरू नका, तुम्ही कसला विचार करू नका, तुम्ही इतर कुठल्याही गोष्टीचा विचार न करता तुम्ही पॉझिटिव्हली या गोष्टीकडे बघा. आणि मग मी सुद्धा म्हटलं की मी तसा काही कुठला विचार करत नव्हतो आणि मला ही गोष्ट निश्चित माहिती होती की देव मला बरं करणार आहे. कारण माझ्यासाठी अनेक लोकांच्या प्रार्थना चालू होत्या. अनेक लोक माझ्यासाठी, माझ्या बहिणीसाठी प्रार्थना करत होते. आपल्या मंडळीचे जे ज्येष्ठ आहेत, पाळक वर्ग आहे, भगिनी वर्ग आहे, माता वर्ग जो आहे, यांनी जे काय आमच्याकरता प्रार्थना केल्या त्याच्या व्यतिरिक्त अनेक लोकांचे आम्हाला फोन येत होते आणि ते आमच्याकरता प्रार्थना करत होते. मला माहिती होतं की माझा विश्वास होता की देव या अनेकांच्या प्रार्थना व्यर्थ होऊ देणार नाही. परमेश्वर प्रार्थना ऐकणार आहे. आपण पाहतो की प्रार्थनेचं उत्तर अनेक जणांना मिळालेलं आपण पाहतो आणि देव आपल्या प्रार्थना ऐकतो. आणि त्या प्रार्थना परमेश्वराने ऐकल्या आणि हळूहळू त्याच्यानंतर ज्या दिवशी माझी ऑक्सिजन लेवल 64वर होती त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे त्या रात्री मग माझ्यामध्ये जी काय सुधारणा होऊ लागली. प्रत्येक दिवशी त्याच्यानंतर प्रत्येक दिवशी माझ्यामध्ये सुधारणा होऊ लागली आणि परमेश्वर प्रार्थनेचं उत्तर कसं देतो याचा अनुभव मी घेऊ लागलो. जे माझी ऑक्सिजन लेवल 64पर्यंत आली होती त्याच्यानंतर ती 80पर्यंत झाली. 80 नंतर ती 90पर्यंत झाली. प्रेज द लॉर्ड, देवाला धन्यवाद असो. ती 90 झाली आणि 90 झाल्यानंतर फार त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट, अतिशय वेगाने इम्प्रूव्हमेंट माझ्यामध्ये होऊ लागलं. आणि नंतर माझे ऑक्सिजन लेवल जे आहे ती 99.5% झाली. ज्यावेळेस डॉक्टर आले, 8वा दिवस होता तो माझा, त्या 8व्या दिवशी डॉक्टर आले. त्यांनी माझं ऑक्सिजन लेवल, ऑक्सिमीटर त्यांनी लावलं स्वतः आणि त्यांनी स्वतः माझं ऑक्सिमीटर लावून माझं ऑक्सिजन लेवल त्यांनी चेक केली आणि चेक केल्यानंतर ती 99.5 होती. की जी माझी ऑक्सिजन लेवल 64वर होती काही दिवसापूर्वी, ती 4 दिवसानंतर ती 99.5% इतकी माझी लेवल दाखवली आणि डॉक्टर खूप समाधानी झाले. त्यांनी माझा ऑक्सिजन बंद केला, की जे ऑक्सिजन आम्हाला चालू होतं ते ऑक्सिजन त्यांनी बंद केला. मला म्हणे तुम्ही उठून बसा. मी उठून बसलो. मला त्यांनी विचारलं काही त्रास होतो का. मी म्हटलं मला काही त्रास होत नाही. दम वगैरे लागतो का, तर मी म्हटलं दम वगैरे पण मला काही लागत नाही. कुठं अजून काही प्रॉब्लेम आहे का, तर म्हटलं मला काहीही प्रॉब्लेम नाही. मला जो पूर्वी खोकला येत होता तो खोकला माझा बंद झाला. मला डेली टेम्परेचर असायचं ते टेम्परेचर माझं बंद झालं आणि मला इतर जे काही दम वगैरे जो लागत होता तो दम वगैरे पण माझं अजिबात लागायचं कमी झालं. मी व्यवस्थित उठू लागलो, बसू लागलो, आतल्या आत मी फिरू लागलो. आणि माझं डॉक्टर ज्या दिवशी ते माझं ऑक्सिजन लेवल चेक करून गेले त्या दिवशीच ते मला म्हणाले की तुम्हाला आम्ही आज क्वारंटाईन करणार आहे दुसऱ्या ठिकाणी 1 दिवस आणि त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला डिस्चार्ज देणार आहोत. ज्यावेळेस मला ते शब्द ऐकले डॉक्टरचे, डिस्चार्ज देणार आहे, प्रथम तर मी परमेश्वराला धन्यवाद दिले. माझ्या बहिणीला तर माझ्या 2 दिवस अगोदर डिस्चार्ज दिला कारण तिची ऑक्सिजन लेवल चांगली होती आणि तिला जे काही काही प्रॉब्लेम होता तो तिचा 5 दिवसामध्ये ती रिकवर झाली. तिला डिस्चार्ज देऊन क्वारंटाईन 2 दिवस केलं आणि मला पण डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला मी 1 दिवस तुम्हाला क्वारंटाईन व्हावं लागेल आमच्याच इथं आणि त्याच्यानंतर तुम्हाला आम्ही डिस्चार्ज देऊ. आणि तो 8वा दिवस होता. त्या दिवशी डॉक्टर माझ्याशी बोलले. 9व्या दिवशी मला त्यांनी क्वारंटाईन केलं. मी सिव्हिल हॉस्पिटलच क्वारंटाईन रूममध्ये होतो, तिथंच मी राहिलो. आणि मग त्याच्यानंतर तिथं सर्व 1 दिवस अंडर ऑब्झर्वेशन आम्हाला ठेवलं आणि 10व्या दिवशी सकाळी ते डॉक्टर आले, नर्सेस आले आणि त्यांनी सांगितलं आज आम्ही तुम्हाला डिस्चार्ज देणार आहोत, तुम्ही आज घरी जाऊ शकता. परमेश्वराला मी धन्यवाद दिलं की ज्या वॉर्डमध्ये होतो त्या वॉर्डमध्ये प्रत्येक दिवशी 2 किंवा 3 कोरोना पेशंट मरत होते. मी माझ्या डोळ्यांनी काही लोक बघितले. एक तर लेडीज होती माझ्या शेजारीच होती आणि तिला ऑक्सिजन लेवल तिची कमी झाल्यामुळं आणि तिने प्रतिसाद तिच्या शरीराने व्यवस्थित न दिल्यामुळं
ती माझ्यासमोर मरण पावलेली मी माझ्या डोळ्यांनी बघितलं। आणि अशी भयानक परिस्थिती होती की रोज लोक मारायचे आणि लोक वेदना, क्लेश, संकट, अतिशय कठीण परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी ते संघर्ष करीत होते या कोरोनाबरोबर। पण माझा भावविषय परमेश्वरावर होता। मी आपलं पडल्या पडल्या परमेश्वराचं स्मरण करायचो, परमेश्वराला प्रार्थना करायचो। म्हटलं देवा, मला अजून तुझं काम करायचं आहे आणि म्हटलं जर मला तू याच्यामधून जर वाचवलं तर मी पुन्हा परमेश्वरा तुझ्या सेवेकार्याला जाईन। मला तू संधी दे आणि या संकटामध्ये जे काही आलेलं संकट आहे प्रभू, म्हटलं यातून तू आम्हाला बाहेर काढ। आणि परमेश्वरांनी सर्वांच्या प्रार्थना विनंत्या ऐकल्या। मंडळींनी जे काही प्रार्थना आमच्याकरता केल्या त्याबद्दल मंडळीचे मी अत्यंत आभारी आहो की त्यांनी आमच्याकरता प्रार्थना केल्या। अनेकांनी प्रार्थना केल्या। ज्यांनी आमच्याकरता प्रार्थना केल्या त्या सर्वांचे मी, माझी बहीण, आम्ही दोघे त्यांचे ऋणी आहोत की त्यांनी आमच्याकरता प्रार्थना केल्या आणि त्यांच्या प्रार्थनेचं उत्तर आम्हा दोघांनाही डिस्चार्ज मिळाला आणि आम्ही घरी आलो। आणि आज मला 2.5 महिने झाले। 2.5 महिन्यानंतर आज मी पुन्हा परमेश्वराच्या सेवेकार्याला परमेश्वराने मला उभं केलं। त्याबद्दल प्रथम परमेश्वराचा मी आभारी आहो। मी परमेश्वराला धन्यवाद देतो, मी त्याचा गौरव करतो, मी त्याला उंचवतो, मान, महिमा, सन्मान देतो। ज्या वचनाकडं आपल्याला आज जायचं आहे त्या वचनाकडं जाण्या अगोदर आपण बघूया की शाब्बाताविषयी आज आपल्याला बघायचं आहे। यशाचं पुस्तक याचा 58 अध्याय आणि 13 आणि 14 वचनं जे आहे ते आज निवडलेले आहेत। शाब्बाताचं पालनाविषयी आपण अनेकदा शाब्बात दर रविवारी येतो जातो, आपण किती त्याला महत्त्व देतो, किती गांभीर्याने त्याच्याकडं पाहतो। आज खरंच शाब्बाताचं पालन आपण योग्यरीती करतो का त्याच्यामध्ये काय उणीव आपल्याकडनं राहतात? आपण शाब्बाताचं पालन योग्य रीतीने केलं नाही तर देवाचं वचन आपल्याला आज स्पष्ट काही गोष्टी करणार आहे। म्हणून आज हा शास्त्र भाग जो आहे शाब्बाताच्या पालनाविषयी आहे आणि याचं खरंच योग्य जर पालन केलं तर देव आपल्याला त्याचे आशीर्वाद देईल आणि याचं योग्य पालन जर आपण केलं नाही तर याचे शाब्बाताचे आशीर्वाद देव आपल्याला देणार नाही। कारण देवाचं वचन या ठिकाणी स्पष्ट करता आहे की तुम्ही काय केल्यावरती मी तुम्हाला आशीर्वाद देईल आणि जर तुम्ही त्या गोष्टी केल्या नाहीत तर मी तुम्हाला मग देव आपल्याला कुठले आशीर्वाद याच्यामध्ये देणार नाही। कारण देवाचं वचनच आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करतं। बघूया आपण देवाचं वचन आज आपल्याला शाब्बाताविषयी काय मार्गदर्शन करतं। यशाचं पुस्तक याचा 58 अध्याय आणि 13 आणि 14 वचन याचं शीर्षकच आहे शाब्बाताचं पालन। 13वं वचन जे आहे की आपण नक्की काय करायचं आहे किंवा काय करायचं नाही त्याविषयी आहे। 13वं वचन जे आहे की आपल्याला परमेश्वर दाखवित आहे तुम्ही या शाब्बाताच्या दिवशी काय करायचं नाही। पहिली गोष्ट परमेश्वर आपल्याला या 13व्या वचनामध्ये दाखवत आहे ते बघूया। तू शाब्बाताची पायामल्ली करणार नाहीस। पहिली गोष्ट, शाब्बाताची पायामल्ली आपल्याकडून होता कामा नये। आपण शाब्बाताची पायामल्ली करता कामा नये। शाब्बाताकडं आपण गांभीर्याने बघितलं पाहिजे कारण हा जो दिवस आहे अत्यंत महत्त्वाचा हा दिवस आहे आणि 10 आज्ञामध्ये शाब्बात पवित्रपणे पाळण्याविषयीची पण आपल्याला आज्ञा आहे। आणि जर आपण ते आज्ञाचं उल्लंघन केलं किंवा आज्ञा जर पाळली नाही तर याचे कुठलेही आशीर्वाद आपल्याला देव देणार नाही। बघूया पुढचं वचन जे आहे ते बघूया। पायामल्ली करणार नाहीस, माझ्या पवित्र दिवशी आपला उद्योगधंदा करणार नाही। हा परमेश्वराचा पवित्र दिवस आहे आणि पहिली गोष्ट, तू पायामल्ली करणार नाहीस, माझ्या पवित्र दिवशी आपला उद्योगधंदा करणार नाही। उद्योगधंदा, अनेक लोक शाब्बात दिवशी सुद्धा हा उद्योगधंदा त्यांचा चालू असतो, याकडे त्यांचं लक्ष नाही। शाब्बाताची पायामल्ली आपल्याकडनं होती याचंही कुणाला भान नाही। देवाचं वचन आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करत आहे, माझ्या पवित्र दिवशी, शाब्बात हा परमेश्वराचा पवित्र दिवस आहे आणि या पवित्र दिवशी जर तुम्ही आपला उद्योगधंदा करणार नाही, शाब्बात आनंद दिन आहे। शाब्बात आनंद दिन आहे, परमेश्वराचा पवित्र व सन्मान दिन आहे। यामध्ये 2-3 गोष्टी ज्या आहे महत्त्वाच्या आहे आणि ती महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय तर शाब्बात आनंद दिन आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट, परमेश्वराचा पवित्र, हा परमेश्वराचा पवित्र व सन्मान दिन आहे।
सन्मान दिन म्हणजे आपण नक्की काय करायचं आहे, तर आपला परमेश्वर जो आहे या परमेश्वराचा तो सन्मान दिन आहे. म्हणून या शाब्बाताचं आपण योग्य रीतीने पालन करून आपल्या परमेश्वराचा त्या दिवशी आपण सन्मान करायचा आहे. तो त्याचा पवित्र दिवस आहे, तो त्याचा सन्मानाचा दिवस आहे. हे आपण पहिले लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे. याचं आपल्याकडून उल्लंघन होता कामा नये, याची पायमल्ली आपल्याकडनं होता कामा नये. जी काय आज्ञा परमेश्वराने दिलेली आहे पवित्र पाळण्याविषयी, याचं आपल्याकडून उल्लंघन होता कामा नये. आणि मग जर आपण तसं करतो तर मग परमेश्वर आपल्याला पुढच्या भागामध्ये याच वचनाचा पाहतो आपण बघूया. जो परमेश्वराचा पवित्र व सन्मान दिन आहे असे म्हणून त्याचा आदर करशील. पहिली आपल्याला यामध्ये महत्त्वाची ही पण गोष्ट आहे की त्याचा आपण आदर करायचा आहे. हा पवित्र दिवस आहे, परमेश्वराचा सन्मान दिन आहे आणि परमेश्वराचा आदर जो आहे हा आदरसुद्धा आपल्याला करायचा आहे. या 13 वचनामध्ये काय काय महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहे, या महत्त्वाच्या गोष्टीकडं आपण आपलं लक्ष लावलं पाहिजे की नक्की परमेश्वराचं वचन आपल्याला काय म्हणत आहे, काय मार्गदर्शन करत आहे. परमेश्वर आज या वचनाच्याद्वारे आपल्याला शाब्बाताविषयी योग्य असं मार्गदर्शन करत आहे. प्रियांनो, कळत न कळत यदाकदाचित आपल्याकडनं याची पायमल्ली होऊ शकते, आज्ञेचं उल्लंघन होऊ शकतं. म्हणून आपण ह्या गोष्टीकडं बारीक लक्ष दिलं पाहिजे की त्याचा आदर करशील व त्या दिवशी आपले कामकाज करणार नाही. पुन्हा त्या खालच्या भागामध्ये आपण पाहतो आपलं कुठलंही कामकाज आपण करायचं नाही. परमेश्वराचं वचन आपल्याला स्पष्ट करत आहे की या दिवशी तुमचा उद्योगधंदा तुम्ही करायचा नाही, कुठला कामधंदा तुम्ही करायचं नाही. दुसरं काय आहे, कुठलं जे काही कामकाज असेल त्या दिवशी म्हणजे या शाब्बात दिवशी आपले कामकाज करणार नाही, आपला धंदा चालवणार नाही. पुन्हा तो जो भाग आहे महत्त्वाचा की धंदा करणार नाही, कामकाज करणार नाही, या गोष्टी आपण या गोष्टीकडे लक्ष देत नाही. शाब्बाताच्या दिवशी अनेक जण चर्च सुटलं की मग आपल्या घरी जातात आणि घरी गेल्यानंतर जे काही त्याचं पावित्र्य आहे, जो काही परमेश्वराचा सन्मान दिन आहे, शाब्बात आनंद दिन आहे, हे अनेक लोक विसरून जातात. असं होता कामा नये. आपल्याला जे काही परमेश्वराचं वचन सांगते त्याकडं आपण गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे आणि परमेश्वराचं जे वचन, ज्या गोष्टी यामध्ये महत्त्वाच्या आहे त्या आपण समजून घेतल्या पाहिजे आणि त्यानुसारच आपण हा शाब्बात पवित्रपणे कसा पाळला जाईल याकडं आपण लक्ष दिलं पाहिजे. याची पायमल्ली होणार नाही याकडं पण आपण लक्ष दिलं नाही. आणि याच वचनाच्या खालच्या भागामध्ये आपण पाहतो की आपला धंदा चालवणार नाही, वायफळ गोष्टी बोलत बसणार नाही. बघा, आता या ठिकाणी वायफळ गोष्टी बोलत बसणार नाही. अनेक जण संध्याकाळ झाली किंवा इतर जर वेळ मिळाला शाब्बात दिवशी, मी अनेक ठिकाणी अशा गोष्टी मी बघितलेल्या आहेत. अनेक लोक वायफळ गोष्टी करतात. जर परमेश्वराने आपल्याला सांगितलं माझा हा पवित्र दिवस आहे, शाब्बात आनंद दिन आहे, तो परमेश्वराचा सन्मान दिन आहे आणि या दिवशी आपण या गोष्टी करायच्या नाही, पण अनेक लोक ते विसरून जातात आणि या वायफळ गोष्टी करत बसतात. हे अनेक ठिकाणी मी बघितलेलं आहे. शाब्बाताचं योग्य पालन आपल्याकडून होत नाही. त्याचं योग्य पालन करणं आपल्यावरती बंधनकारक आहे. परमेश्वराची तशी आज्ञा आहे. परमेश्वराने स्पष्ट आपण बघितलेले 13 वचनामध्ये की तू शाब्बाताची पायमल्ली करणार नाही. या गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. याच्या कुठलीही पायमल्ली आपल्याकडे होता कामा नये. जर या गोष्टी आपण केल्या, समजून घेतल्या, तरच देव त्याचे आशीर्वाद आपल्याला देईल, अन्यथा देव आपल्याला त्याचे आशीर्वाद देणार नाही. कारण ह्या ज्या काही गोष्टी आहे वरती आपण बघितलेलं आहे 13 वचनामध्ये, माझ्या पवित्र दिवशी आपला उद्योगधंदा करणार नाही, शाब्बात आनंद दिन आहे, परमेश्वराचा पवित्र व सन्मान दिन आहे असा म्हणून त्याचा आदर करशील व त्या दिवशी आपले कामकाज करणार नाही व आपला धंदा चालवणार नाही, वायफळ गोष्टी बोलत बसणार नाही, तर तू परमेश्वराच्या ठाई हर्ष पावशील. 14 वचन जे आहे त्यामध्ये परमेश्वर आपल्याला काय आशीर्वाद जे आहे ते आशीर्वाद या 14 वचनामध्ये परमेश्वर देऊ इच्छित आहे. तर ते आशीर्वाद जे आहे तर पहिले गोष्ट यामध्ये पाहिली 14 वचनामध्ये, तर तू परमेश्वराच्या ठाई हर्ष पावशील, तू देशाच्या उच्च स्थलाचे जे उत्साहाने आक्रमण करशील असे मी करीन. परमेश्वर जे काय आशीर्वाद आहे ते आशीर्वाद या वचनाच्या द्वारे आपल्याला आज देऊ इच्छित आहे की या शाब्बाताचं जर योग्य पालन केलं तर तू परमेश्वराच्या ठाई हर्ष पावशील. आपल्या जीवनामध्ये परमेश्वराचा आनंद जो आहे
तो आनंद परमेश्वराचा आपल्या जीवनामध्ये येईल आणि उच्च स्थलांचे जेवोशाने आक्रमण करशील असे मी करील. परमेश्वर स्वतः आपल्याला या ठिकाणी खात्री देत आहे. या वचनाच्या द्वारे परमेश्वर आपल्याला स्पष्ट करत आहे की मी या गोष्टी करणार आहे तुमच्याकरता. जर तुम्ही या गोष्टी केल्या नाहीत तर मी तुमच्याकरता या गोष्टी करणार आहे. म्हणजे जे काय आशीर्वाद आहे ते आशीर्वाद मी तुम्हाला देणार आहे असे मी करीन. आणि तुझा पिता याकोब, या ठिकाणी आपण पाहतो की तुझा पिता याकोब याच्या वचनाचा तुला उपभोग घेऊ देईन. आपण आज जिवंत आहोत या पृथ्वी तलावरती. ही परमेश्वराची कृपा आहे. त्याच्या कृपेमुळे, त्याच्या दयेमुळे आज आपण जिवंत आहोत. आणि जे काय आशीर्वाद परमेश्वराने देऊ केलेला आहे, तुझा पिता याकोब याच्या वचनाचा तुला उपभोग घेऊ देईल. आज जे काय वचन आहे, ज्या वचनामध्ये आपण आज राहत आहोत, ती देवाची कृपा आहे. त्याच्या वचनाचा आपण उपभोग घेत आहोत. हा आशीर्वाद परमेश्वराने आपल्याला दिलेला आहे. ते या गोष्टी ज्या आहे, या गोष्टी परमेश्वर स्वतः आपल्याकरता करणार आहे. परमेश्वर जो काय आशीर्वाद आहे तो आशीर्वाद परमेश्वर आज आपल्याला देत आहे. आणि या जर गोष्टी आपण केल्या तर जे आशीर्वाद परमेश्वराचे आहे आणि तुझा पिता याकोब याच्या वचनाचा तुला उपभोग घेऊ देईन. परमेश्वराच्या तोंडचे हे शब्द आहे. आणि हे कुणा मनुष्याचे तोंडचे शब्द नाही. जे काय परमेश्वराने बोललेलं आहे परमेश्वराचे तोंडचे शब्द आहे. जर तुम्ही या गोष्टी केल्या तर परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद जे आहे शाबाताचे 14व्या वचनामध्ये, तर परमेश्वराच्या ठाई तू हर्ष पावशील, तू देशाच्या उच्च स्थलाचे जेवोशाने आक्रमण करशील असे मी करील. आणि तुझा पिता याकोब याच्या वचनाचा तुला उपभोग घेऊ देईल. परमेश्वराचे तोंडचे हे शब्द आहे. हा आशीर्वाद परमेश्वर आज आपल्याला देऊ इच्छितो. पण त्या अगोदर 13व्या वचनामध्ये या शाबाताचं योग्य पालन जे आहे हे आपण करणं गरजेचं आहे. आपण बघूया यिर्मयाचं पुस्तक याचा 17वा अध्याय 21, 22 आणि 27 वचनं जे आहे ते आपण या ठिकाणी बघूया. यिर्मयाचं पुस्तक याचा 17वा अध्याय यिर्मयाचं पुस्तक याचा 17वा अध्याय 21, 22 आणि 27 वचन जे आहे ते आपण बघूया. या ठिकाणी पण आपण बघितलेलं आहे की शाबात पवित्र राखायला हवा, म्हणजे तो पवित्रपणे पाळायला आपल्याला पाहिजे. आणि त्याविषयी हे वचन आहे. यिर्मयाचं पुस्तक याचा 17वा अध्याय 21, 22 आणि 27 3 वचनं आपण या ठिकाणी बघणार आहोत. परमेश्वर म्हणतो तुम्ही आपणाविषयी सावध असा. पहिली गोष्ट परमेश्वर आपल्याला या ठिकाणी दाखवून देत आहे की तुम्ही आपल्याविषयी सावध असा. म्हणजे सावधानता जी आहे ही कोणत्या गोष्टी बाबतीत आपल्याला घ्यायची आहे, कोणत्या गोष्टी बाबतीत आपल्याला सावधानता बाळगायची आहे. 21 वचनामध्ये परमेश्वर आपल्याला स्पष्ट करीत आहे. परमेश्वर म्हणतो तुम्ही आपणाविषयी सावध असा. आपण सावध राहिलं पाहिजे की जो शाबात मी पाळतो त्याचं बरोबर पालन होतंय का, त्याचं पावित्र्य माझ्याकडून राखलं जातंय का, त्याच्याकडं मी गांभीर्याने बघतोय का. म्हणून परमेश्वर म्हणत आहे आपणाविषयी सावध असा. शाबात दिवशी काही ओझे वाहू नका. शाबात दिवशी कुठलंही ओझं वाहू नका. यरुशलेमेच्या वेशीतून ते आणून येऊ नका. हे इस्रायल लोक होते. जुन्या करारामध्ये आपण पाहतो की त्यांना ही आज्ञा होती, हे नियम होते आणि त्यांनी ते पाळायच्या होते. म्हणून परमेश्वर त्यांना या गोष्टी शाबाताविषयी, शाबाताच्या दिवशी काय करायचं किंवा काय करायचं नाही या गोष्टी परमेश्वर त्यांना दाखवून देत आहे. यरुशलेमेच्या वेशीतून ते आणून येऊ नका. 22 वचनामध्ये पाहतो शाबात दिवशी आपल्या घरातून काही ओझे बाहेर नेऊ नका, काही कामधंदा करू नका. पुन्हा आपण या ठिकाणी पाहतोय की जसं आपण यशाच्या पुस्तकामध्ये बघितलं 13 वचनामध्ये कामधंदा. आज लोक शाबात दिवसाला महत्त्व कमी देतात आणि आपला जो काही कामधंदा आहे किंवा आपलं जे काही व्यवसाय आहे या व्यवसायाला ते जास्ती महत्त्व देतात. म्हणून या वचनामध्ये या गोष्टी परमेश्वर आपल्याला दाखवू इच्छित आहे, सांगू इच्छित आहे की काही कामधंदा करू नका आणि तुमच्या पूर्वजास मी आज्ञा पिल्याप्रमाणे शाबात दिवस पवित्रपणे पाळा. आपले पूर्वज जे आहेत या पूर्वजांना परमेश्वराने जे काय आज्ञा दिल्या होत्या त्यांना आज्ञा पिल्याप्रमाणे शाबात दिवस पवित्रपणे पाळा.
कारण शाब्बात आनंद दिन आहे, शाब्बात पवित्र व परमेश्वराचा सन्मान दिन आहे आणि शाब्बात दिवस पवित्रपणे आपल्याला पाळण्याची ही परमेश्वराने आपल्याला आज्ञा दिलेली आहे आणि त्याप्रमाणे जर आपण करू, त्याप्रमाणे जर या शाब्बाताचं योग्य पालन करू, याची पायामाल्ली जर आपल्याकडून आपण करणार नाही, त्या दिवशी काय करायचं काय करायचं नाही हे परमेश्वराने आपल्याला दाखवून दिलेलं आहे आणि जर योग्य आपण याचं पालन केलं तर निश्चित देव आपल्याला त्याचे आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. आणि जर त्याच्या आज्ञेचं जर आपण कधी उल्लंघन केलं, शाब्बाताची पायामल्ली जर आपण केली, तर मग या 27 वचनामध्ये आपण बघूया की परमेश्वर आपल्याला या वचनाच्या द्वारे एक गर्भित इशारा देत आहे किंवा आपल्याला त्याची जाणीव करून देत आहे. 27 वचन जे आहे इर्म्याचं पुस्तक याचा 17 अध्याय 27 वचनामध्ये, पण तुम्ही शाब्बात पवित्रपणे पाळावा, शाब्बात दिवशी ओझे वाहू नये व यरुशलेमेच्या वेशीतून ये जा करू नये. ही माझी आज्ञा तुम्ही ऐकणार नाही तर त्याच्याविषयी मी अग्नी पेटवीन. जर माझी आज्ञा आहे आणि ती आज्ञा जर तुम्ही पाळली नाही तर मी काय करीन, तर त्याच्याविषयी मी काय करीन, पहिली गोष्ट तर अग्नी पेटवीन. परमेश्वर जर त्याच्या आज्ञेचं जर आपण पालन केलं नाही तर या वचनाच्याद्वारे परमेश्वर आपल्याला एक गर्भित इशारा देत आहे की जर तुम्ही माझ्या आज्ञेचं पालन केलं नाही तर मी अग्नी पेटवीन, तो यरुशलेमेचे वाडे जे आहेत जळून खाक करीन. आणि जर एकदा परमेश्वराने अग्नी पेटवला तर तो परमेश्वराशिवाय आम्ही विझू शकत नाही. तो एकदा पेटला तर परमेश्वरच त्याला विझू शकतो, दुसरे कुणीही विझू शकत नाही. म्हणून या ठिकाणी या वचनामध्ये परमेश्वर आपल्याला त्याच्या आज्ञेचं योग्य पालन करण्याविषयी सांगत आहे, शाब्बात पवित्र पाळण्याच्या विषयी सांगत आहे, शाब्बाताचं पायमल्ली होणार नाही याच्याविषयी परमेश्वर आज आपल्याला सांगत आहे. आणि या वचनामध्ये परत खालच्या भागामध्ये आपण पाहतो, तो यरुशलेमेचे वाडे जाळून खाक करील, तो विझणार नाही. आणि मग जर त्याच्या आज्ञेचं जर आपण उल्लंघन केलं, तो जर पवित्रपणे पाळला नाही, त्याच्याकडं आपण लक्ष दिलं नाही, त्याच्याकडं गांभीर्याने जर बघितलं नाही, आपल्याकडून कळत न कळत यदाकदाचित त्याची पायामल्ली होतही असेल, पण आपण जागरूक राहायला पाहिजे. कारण या 21 वचनामध्ये आपण पाहिलं, परमेश्वर म्हणतो तुम्ही आपणाविषयी सावध असा, या शाब्बाताविषयी तुम्ही सावध असा, तुम्ही त्याला सहजतेने घेऊ नका. काय परमेश्वराने आपल्याला सांगितलेलं आहे, काय परमेश्वर आपल्यासाठी करू इच्छित आहे, जे काय आशीर्वाद आहे परमेश्वर ते आपल्याला देऊ इच्छित आहे. पण केव्हा, ज्या वेळेस या गोष्टी आपण करणार नाही त्यावेळेस परमेश्वर ते आशीर्वाद आपल्याला देणार आहे. यदाकदाचित आपल्याकडून त्याची पायामल्ली झाली किंवा तो पवित्रपणे पाळला गेला नाही तर मग मात्र, किंवा त्याच्या आज्ञा आपल्याकडून व्यवस्थितरित्या पाळल्या गेल्या नाहीत तर मग परमेश्वर आपल्याला त्याचे आशीर्वाद जे आहे ते देणार नाही. म्हणून या ठिकाणी तो म्हणत आहे, पण तुम्ही शाब्बात पवित्रपणे पाळावा, शाब्बात दिवशी ओझे वाहू नये व यरुशलेमेच्या वेशीतून ये जा करू नये. ही माझी आज्ञा तुम्ही ऐकणार नाही तर त्याच्याविषयी मी अग्नी पेटवीन, तो यरुशलेमेचे वाडे जाळून खाक करील, तो विझणार नाही. मग त्याच्या आज्ञेचं उल्लंघन केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी पाहतो की मग परमेश्वराकडून जे काही शासन येणार आहे ते परमेश्वर त्याच्याशिवाय ते कुणीही, त्या अग्नी जो आहे तो कुणी एकदा पेटल्यानंतर तो विझणार नाही, असं या खालच्या भागामध्ये आपण पाहतो. म्हणून शाब्बाताविषयी आपण सावध असलं पाहिजे, त्याचं व्यवस्थित आपण पालन केलं पाहिजे. ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी परमेश्वराने आपल्याला दाखवलेलं आहे की शाब्बाताच्या दिवशी कुठला कामधंदा तुम्ही करायचा नाही, कुठलाही वायफळ गोष्टी तुम्ही करायच्या नाही, ज्या काही गोष्टी परमेश्वराने सांगितल्या आहेत त्याकडंच आपलं लक्ष असलं पाहिजे आणि आपण त्याच गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. कारण जर त्या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही तर ती शाब्बाताची पायामल्ली होईल. म्हणून परमेश्वराने ज्या गोष्टी आपल्याला दाखवलेल्या यशाचं 58 अध्याय 13 वचनामध्ये त्या बारकाईने आपण त्याच्याकडे बघितलं पाहिजे. या 21-22 वचनामध्ये इर्म्याचं पुस्तक 17 अध्याय 21-22 वचनामध्ये पण काही महत्त्वाच्या गोष्टी दाखवलेल्या आहेत. परमेश्वराच्या त्या ठिकाणी काही आज्ञा आहेत आणि त्या आज्ञेचं आपल्याकडून कुठेही उल्लंघन होता कामा नये. आणि ज्या काही गोष्टी परमेश्वराने आपल्याला सांगितलेलं आहे त्याचं आपण पालन करणं गरजेचं आहे. लोकवृक्ष वर्तमान याचा 6वा अध्याय आणि 6 ते 10 वचनं जे आहे
ते आपण बघूया. लूक वर्तमान याचा 6वा अध्याय आणि 6 ते 10 वचन जे आहे ते आपल्याला काय मार्गदर्शन करता आहे देवाचं वचन ते आपण बघूया. या 6वा अध्याय जो आहे याचं पण शीर्षक जे आहे ते शाब्बाताचं पालनाविषयी आहे. पण या ठिकाणी या शाब्बाताचं पालन प्रभू येशू ख्रिस्तानी कसं केलेलं आहे, त्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्तानी नक्की काय केलेलं आहे ते आपण या ठिकाणी बघूया. लूक वर्तमान याचा 6वा अध्याय आणि 6 ते 10 वचनं जे ते 6 ते 10 वचनं आपण या ठिकाणी बघूया. नंतर दुसऱ्या दिवशी एका शाब्बात दिवशी असे झाले की तो सभास्थानात जाऊन शिकवित असता तेथे उजवा हात वाळलेला असा एक माणूस होता. सभास्थानात प्रभू येशू ख्रिस्त स्वतः या शाब्बात दिवशी सभास्थानामध्ये आहे. तो शाब्बाताचं पालन त्यांनी केलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्त स्वतः सभास्थानामध्ये गेलेला आहे आणि तो त्या ठिकाणी शिकवित आहे. आणि शिकवित असताना तेथे उजवा हात वाळलेला असा एक माणूस होता. त्या ठिकाणी एक व्यक्ती आहे, एक माणूस आहे, त्याचा उजवा हात जो आहे हा उजवा हात काय आहे, वाळलेला आहे. तेव्हा शास्त्री व परुषी त्याच्यावर दोष ठेवायास सापडावा म्हणून तो शाब्बात दिवशी रोग बरे करतो की काय हे पाहावयास टपून राहिले. प्रभू येशू ख्रिस्तावरती ते टपून होते की आजचा हा शाब्बात दिवस आहे आणि या शाब्बात दिवशी प्रभू येशू ख्रिस्त काय कुणाला बरं करतोय का, काय कुणाला तो चांगलं करतोय का, त्याचे रोग मुक्त करतोय का हे बघण्यासाठी ते काय झाले, शास्त्री आणि परुषी टपून होते की प्रभू येशू ख्रिस्त नक्की आज या शाब्बात दिवशी काय करणार आहे हे बघण्याकरता ते त्या ठिकाणी टपून राहिलेले आहे. शाब्बाताचं पालन प्रभू येशू ख्रिस्तानी केलेलं आहे. तो त्या सभास्थानामध्ये आहे, सभास्थानामध्ये शिकवत आहे. एक उजवा हात वाळलेला एक माणूस त्या ठिकाणी आहे आणि प्रभू येशू ख्रिस्त काय करणार आहे म्हणून हे शास्त्री आणि परुषी जे आहे ते पाहत आहेत की प्रभू येशू ख्रिस्त आज नक्की या शाब्बाताच्या दिवशी काय करणार आहे. मग पुढचं वचन जे आहे 8व्या वचनामध्ये आपण बघू. परंतु त्याने त्यांचे विचार ओळखून त्या हात वाळलेल्या माणसाला सांगितले, उठ व मध्ये उभा राहा. मग तो उठून उभा राहिला. प्रभू येशू ख्रिस्ताला माहिती आहे शास्त्री आणि परुषी यांच्या मनामध्ये काय चाललेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला हे सामर्थ्य होतं की समोरच्या व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये काय चाललेलं आहे ते प्रभू येशू ख्रिस्ताला कळत असं. प्रभू येशू ख्रिस्ताने ओळखलेलं आहे की शास्त्री आणि परुषी यांच्या मनामध्ये जे काही चाललेलं आहे. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने काय केलेलं आहे, त्या व्यक्तीला सांगितलेलं आहे. पहिले तर प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांच्या मनातले विचार जे आहे ते मनातले विचार प्रभू येशू ख्रिस्ताने ओळखलेले आहेत. त्यांचे विचार ओळखून त्या हात वाळलेल्या माणसाला सांगितले, उठ व मध्ये उभा राहा. सभास्थानाच्या मधोमध त्याला सांगितलेलं आहे की तू काय करायचं आहे, मधोमध उभा राहायचा आहे. मग तो उठून उभा राहिला. जसंच प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला आज्ञा केली उभा राहण्याची, तो येऊन पटकन त्या ठिकाणी उभा राहिलेला आहे. त्याने आज्ञेचं पालन केलेलं आहे प्रभू येशू ख्रिस्ताचं. प्रभू येशू ख्रिस्ताने शाब्बाताचं पालन केलेलं आहे. तो सभास्थानात आहे, शिकवत आहे आणि या शाब्बात दिवशी नक्की हा काय करतो हे बघण्याकरता शास्त्री आणि परुषी त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्तावरती पाव्यास टपून ते त्या ठिकाणी बसलेले आहे. मग या परमेश्वराने प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला सांगितल्याप्रमाणे तो उठून त्या ठिकाणी उभा राहिलेला आहे. 9व्या वचनामध्ये आपण बघूया. तेव्हा येशू त्यांना म्हणाला, आता शास्त्री आणि परुषी त्या ठिकाणी आहेत आणि मग प्रभू येशू ख्रिस्त त्यांना म्हणत आहे, मी विचारतो. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त त्यांना विचारित आहे की काय विचारत आहे, शाब्बात दिवशी बरे करणे योग्य किंवा वाईट करणे योग्य, कोणते योग्य आहे तुमच्या दृष्टिकोनातनं. तुम्ही शास्त्री आहात, शास्त्रामध्ये हे पारंगत असलेले लोक होते. शास्त्राचा शब्द न शब्द ते मोजून ठेवीत असे. ते शास्त्रामध्ये पारंगत असलेले शास्त्री होते. त्यांना प्रभू येशू ख्रिस्त विचारत आहे, काय विचारत आहे, मी तुम्हास विचारतो, शाब्बात दिवशी बरे करणे योग्य किंवा वाईट करणे योग्य, तुमच्या दृष्टिकोनात कोणतं योग्य आहे. बरं करावं का बरं करू नये का वाईट करावं, काय करावं, प्रश्न करीत आहे. प्रभू येशू ख्रिस्त विचारित आहे त्यांना. जीव वाचवणे योग्य किंवा त्याचा नाश करणे योग्य, कोणतं योग्य आहे तुमच्या दृष्टिकोनातनं. परुषी आहेत, मानवी संप्रदायाप्रमाणे चालणारे हे लोक आहेत.
त्यांना प्रभू प्रश्न करत आहे, विचारित आहे की कोणतं योग्य आहे, तुमच्या दृष्टीने कोणतं योग्य आहे. पण ते काय प्रभू येशू ख्रिस्ताला उत्तर देऊ शकलेले नाही. प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना विचारलेलं आहे. तेव्हा येशू त्यांना म्हणाला, मी तुम्हास विचारतो, शाब्बात दिवशी बरे करणे योग्य किंवा वाईट करणे योग्य, जीव वाचवणे योग्य किंवा त्याचा नाश करणे योग्य, कोणतं योग्य आहे तुम्ही सांगा. तुम्ही शास्त्री आहात, परुषी आहात, आहे की नाही. तुम्हाला प्रश्न आहे माझा, मी तुम्हाला विचारतो आहे, त्याचं उत्तर तुम्ही मला दिलं पाहिजे. पण या ठिकाणी ते काही प्रभू येशू ख्रिस्ताला उत्तर त्यांनी दिलेलं नाही. मग त्याने सभोवती त्या सर्वांकडे पाहून सभास्थानामध्ये प्रभू येशू ख्रिस्तानी त्या मनुष्याला उभं राहायला सांगितलेलं आहे की ज्याचा उजवा हात वाळलेला आहे. आणि शाब्बात दिवशी हा काय करतो म्हणून शास्त्री परुषी त्या ठिकाणी टपून बसलेले आहेत. आणि मग प्रभू येशू ख्रिस्तानी काय केलेलं आहे 10व्या वचनामध्ये आपण पाहतो. मग त्याने सभोवती त्या सर्वांकडे पाहून त्याला सांगितले. सर्वांकडे प्रभू येशू ख्रिस्तानी बघितलेलं आहे. आणि मग त्याला सांगितलं, आपला हात जो आहे तो लांब करायचा आहे. प्रभू येशू ख्रिस्तानी सभोवर पाहिलेले, सगळ्यांकडे बघितलेलं आहे. त्या ठिकाणी शास्त्री आहेत, परोशी आहे, इतर लोक जे आहेत ते पण त्या ठिकाणी आहे. शाब्बात दिवस आहे. शाब्बात दिवशी काय करायचं, काय करायचं नाही, प्रभू येशू ख्रिस्तानी त्यांना प्रश्न केलेला आहे. प्रश्न केल्यानंतर त्यांच्याकडून काय उत्तर आलेलं नाही. मग परमेश्वराने सर्वांकडे बघितलेलं आहे. मग त्याने सभोवती त्या सर्वांकडे पाहून त्याला सांगितले, आपला हात लांब कर, की जो तुझा उजवा हात निकामी झालेला आहे, पूर्णपणे नादुरुस्त झालेला आहे, तो काही काम करत नाही, त्याचा तुला काही उपयोग नाही, तो पूर्णपणे वाळलेला आहे, त्याच्याकडून काही काम होत नाही आहे. म्हणून परमेश्वराने काय केलेलं आहे, त्याला आज्ञा केली. प्रभू येशू ख्रिस्तानी त्याला आज्ञा केलेली आहे की आपला हात जो आहे तो लांब कर. आणि मग तेव्हा त्याने तसे केले. जसं प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला आज्ञा केली की आपला हात जो आहे तो लांब कर, आता तुझा दिवस जो आहे, वेळ जी आहे, तू बरं होण्याची, चांगले होण्याची, तक्षणी त्या मनुष्याने काय केलेलं आहे, तेव्हा त्याने तसे केले. जसं प्रभूने त्याला सांगितलं हात लांब कर, तेव्हा त्याने तसे केले आणि त्याचा हात बरा झाला. काय झालं, त्याचा हात बरा झाला. प्रभू येशू ख्रिस्तानी त्याला बरं केलेलं आपण या ठिकाणी पाहतो. आणि तो बरा झाला. आणि प्रभू येशू ख्रिस्तानी या शाब्बात दिवशी जे काही प्रश्न केले होते या शास्त्री पुरुषांना, त्यात त्यांना काही उत्तर देता आलं नाही. मग प्रभू येशू ख्रिस्तानी शाब्बात दिवशी या मनुष्याला बरं करून चांगलं काम केलेलं आपण पाहतो, एक सत्कर्म केलेलं आपण पाहतो. आज आपल्याला शाब्बात दिवशी आपल्याला सुद्धा हे चांगलं काम, एक सत्कर्म, आपण सुद्धा शाब्बात दिवशी जे काही काम प्रभू येशू ख्रिस्तानी केलेलं या ठिकाणी आपण पाहतो. या शाब्बाताच्या दिवशी आपण सुद्धा चांगलं काम केलं पाहिजे. जर कोणी आजारी असेल तर आपण त्याच्यासाठी प्रार्थना केली पाहिजे. जर कोणी अनाथ गोर गरीब असतील तर त्यांना आपण काही अन्नदानसुद्धा केलं पाहिजे. जी काही सुवार्ता आहे ती सुवार्तासुद्धा आपण सांगितली पाहिजे. कारण इथं आपण बघितलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्त या शाब्बाताचं पालन त्याने केलेलं आहे. तो सभास्थानामध्ये गेलेला आहे, तो लोकांना शिकवित आहे. म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्त त्यांना ज्या काही गोष्टी आहेत त्या शिकवित आहे. स्वर्ग राज्याच्या गोष्टीत प्रभू येशू ख्रिस्ताने शिकवलेल्या आपण पाहतो. आणि या ठिकाणी त्यांनी या व्यक्तीला बरं केलेलं पण आपण पाहतो. जर त्याला बरं केलं तर निश्चितच एक चांगलं काम प्रभू येशू ख्रिस्तानी केलेलं आपण पाहतो. ते एक सत्कर्म आहे आणि हेच काम आपल्याला या शाब्बात दिवशीसुद्धा करायला पाहिजे. आपण हेच कामं केले पाहिजे. इतर शाब्बाताच्या दिवशी कुठलाही कामधंदा वगैरे आपण काही करायचं नाही. जसं की आपण यशाच्या पुस्तकामध्ये बघितलेलं आहे 58 अध्याय आणि 13-14 वचनामध्ये 13 वचनामध्ये आपण पाहतो. तसंच आपण इर्मियाचा 17 अध्याय 21-22 वचनामध्ये तो पवित्रपणे पाळण्याविषयीचं पण आपल्याला ती आज्ञा आहे. आणि त्याचप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्तानी शाब्बाताचं कसं पालन केलेलं आहे तो सभास्थानामध्ये आहे. आणि त्यांनी काय केलेलं आहे तर एक व्यक्ती जे आहे त्याचा हात वाळलेला व्यक्ती जे आहे त्याला बरं केलेलं आपण पाहतो. त्याप्रमाणे ह्या शाब्बाताचं योग्य जे पालन आहे ते प्रभू येशू ख्रिस्तानी जसं केलं तसंच योग्य पालन या शाब्बाताचं आपण केलं पाहिजे. आणि परमेश्वराने जे काही शाब्बाताचे आशीर्वाद आपल्याकरता ठेवलेले आहे ते आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये आपण प्राप्त करून घेतले पाहिजे. परमेश्वर बाप करो वाचलेली वचनं आपणासाठी आशीर्वादित केलो. परमेश्वर आपणा सर्वांना
खूप खूप आशीर्वाद देव हीच परमेश्वराकडे मी प्रार्थना करेन. धन्यवाद. धन्यवाद विजूदादा. या उत्तम साक्ष आणि परमेश्वराचा शब्दात आम्ही कसा पाळला पाहिजे याबद्दल उत्तम असं मार्गदर्शन पवित्र शास्त्रातून विजूदादांनी केलं. त्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद करतो आणि त्यांचे आभार मानतो. खरोखर दावीद राजा जसा म्हणतो की मी पीडित झाल्यामुळे माझे बरे झाले, कारण तेने करून मी तुझे नियम शिकलो. खरोखर हे वचन त्यांच्या जीवनामध्ये प्रत्ययास आलं आणि पुन्हा एकदा ते परमेश्वराची सेवा करण्यासाठी उभे राहिलेत. त्याबद्दल मी परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देतो आणि परमेश्वराचं गुणगौरव करतो. आपण प्रार्थना करूया. धन्यवादित आमच्या जिवंत गौरवी सामर्थ्यशाली प्रभू परमेश्वर पित्या, आम्ही तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला मान महिमा गौरव देतो. खरोखर तू चांगला आहेस आणि तुझी दया सनातन आहे. परमेश्वरा, या शाब्बात दिवशी या सुंदरशा सकाळच्या वेळेस तुझी उपकार स्तुती करण्यासाठी तू आम्हाला एकत्र आणलंस म्हणून तुझे उपकार मानतो. परमेश्वरा, कोविड-19मुळं, या महामारीमुळं संपूर्ण जग 20 आणि 2021 ही तिन्ही वर्ष परमेश्वरा लोकांच्या मनामध्ये मरणाचं भय निर्माण झालेलं आहे. पण जे तुझं वचन ऐकतात, जे तुझ्या वचनाला अनुसरून चालतात, जे तुझ्या आज्ञाविधी आणि नियमांचं पालन करतात, त्यांचं रक्षण करण्यासाठी सदैव तू तत्पर असतोस म्हणून तुझे उपकार मानतो. खरोखर परमेश्वरा, आज तुझ्या सेवकाने जी साक्ष दिलेली आहे त्या साक्षीच्या द्वारे परमेश्वरा तुझं गौरव त्यांनी केलेलं आहे म्हणून मी तुझे उपकार मानतो. खरोखर परमेश्वरा, आम्ही पाहतो की दवाखान्यामध्ये आणि अनेक ठिकाणी या महामारीमुळं अनेक लोक ह्या जगातून निघून गेलेले आहेत आणि सर्वांचं भयाने ग्रस्त झालेले आहेत. पण परमेश्वरा, ज्यावेळेस आम्ही तुझं वचन ऐकतो, तुझे शब्दात आम्ही पाळतो आणि तुझ्या वचनाप्रमाणे आम्ही चालतो, त्यावेळेस आम्हाला कोणतीही मरी बाधा करत नाही आणि कोणताही रोग आम्हाला पीडित करत नाही. कारण आमचा विश्वास आहे की तुला वधस्तंभावर बसलेल्या फटक्याने आम्हास आरोग्य प्राप्त झालं आहे. त्या वधस्तंभावर तू आमचे पाप, आमचे रोग आणि या सर्वांना खेळलेलं आहे आणि आम्हाला आरोग्य दिलेलं आहे. परमेश्वरा, आज तुझं वचन आमच्याकडे आलेलं आहे की शब्बात दिवस हा परमेश्वराचा सन्माननीय दिवस आहे आणि परमेश्वरा, ह्या दिवशी आम्ही तुझं वचन सांगावं, तुझं स्वार्थ कार्य करावी. जे शुभवर्तमान शुभ गोष्टी आहेत त्या आम्ही इतर लोकांना जाऊन सांगाव्यात. वायफळ गप्पा न करता तुझ्या वचनातून लोकांना बोध करावा. जी आज्ञा तू आम्हाला दिलेली आहे, जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांस शिष्य करा, त्यास पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावात बाप्तिस्मा द्या. ज्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत ते त्याला आज्ञाप्याला शिकवा आणि त्यांना माझे शिष्य करा. परमेश्वरा, ही जी आज्ञा दिलेली आहे आणि ह्या शब्दात दिवशी परमेश्वरा तुझ्या सेवकाकडून उत्तम असं मार्गदर्शन तू आम्हाला लाभू दिलेलं आहे की शब्दात दिवस हा परमेश्वराचा सन्माननीय दिवस आहे. परमेश्वरा, आम्ही 8 दिवस, आमचे 7 दिवस कामकाज करून 8व्या दिवशी ज्या वेळेस आम्ही असतो त्यावेळेस आम्ही ह्या 8व्या दिवशी फक्त तुझं आणि तुझंच नाव स्मरण केलं पाहिजे, तुझ्याच नावाचं गौरव केलं पाहिजे. आम्ही वायफळ गप्पा न करता परमेश्वराच्या वचनाचं बोध इतरांना केला पाहिजे. म्हणजे जे काही तुझ्या मुखातून निघालेला शब्द आहे की योबाने दिलेल्या ठिकाणी तू वस्ती करून राहशील. खरोखर परमेश्वरा, हा आशीर्वाद तू आमच्या जीवनाला लाभू देशील असा आमचा पूर्ण विश्वास आहे. पुन्हा एकदा आम्ही तुला धन्यवाद देतो या संदेशाबद्दल आणि ह्या उत्तम मार्गदर्शनाबद्दल तुझे आभार मानतो. परमेश्वरा, आमच्या मंडळीतील सर्व लोकांना विशेष करून तू सहाय्य कर. परमेश्वरा, जी नवीन कार्यकारी मंडळ आलेलं आहे ते तुझं सेवा कार्य करत असताना त्यांना तू ज्ञान, बुद्धी आणि सामर्थ्याने भरून काढ परमेश्वरा. आणि ह्या नगर शहरात, नगर तालुक्यात आणि परमेश्वरा संपूर्ण भारतामध्ये ह्या मंडळीच्या द्वारे तुझं सेवा कार्य चालू दे अशी आम्ही तुझ्या चरणाजवळ प्रार्थना करतो परमेश्वरा. आणि होऊ दे आमच्या मंडळीतील सर्वांनी परमेश्वरा तुझं गौरव करावं म्हणून तू सहाय्य कर.
जी प्रेषितांच्या काळामध्ये पहिली मंडळी होती, जी भाकर मोडण्यामध्ये, सुवार्ता सांगण्यामध्ये, एकत्र येण्यामध्ये, सर्व गोष्टीमध्ये तत्पर होती, तशी या शेवटच्या काळामध्ये आमची पहिली मंडळी या सर्व कार्यामध्ये तत्पर असू दे, अशी आम्ही तुझ्या चरणाजवळ प्रार्थना करतो परमेश्वरा. अनेकांसाठी आम्ही मध्यस्थीची प्रार्थना करावी, अनेकांसाठी आम्ही तुझ्याकडं रथबदली करावी आणि परमेश्वरा तुझं तारणाचा मार्ग सर्वांना सांगावा, यासाठी तू आम्हाला सहाय्य कर, मदत कर, मार्गदर्शन कर, अशी आम्ही तुझ्या चरणाजवळ प्रार्थना करतो. पुन्हा एकदा सर्व गौरव, महिमा, स्तुती, स्तवन करत ख्रिस्त येशूच्या नावात ही प्रार्थना आणि विनंती केली म्हणून तू ऐक बापा. आमेन. आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडतो, तसेच तू आमच्या ऋणी आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडू. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता देव बापाची प्रीती, येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्व काळ राहो. आमेन.